नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, सेविकाताई मदतनीसताई अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपल्या समोर आलेला आहे. बालकांच्या THR बाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याने एक प्रकारची ही गोडच बातमी असणार आहे. 0 ते 6 वर्ष तसेच कमी वजनांच्या बालकांच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या सरकारने घेतला आहे. तर तो काय निर्णय आहे हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टाटा ग्रुपशी करार झाल्यानंतरचे फोटो आपल्या समोर व्हायरल झालेले, तुम्ही माहिती पाहू शकताय. तर काय माहिती आहे यात आपण थोडक्यात जाणून घेऊ. बघा, महिला व बालविकास विभाग क्षेत्रात टाटा ट्रस्टचा सहभाग झालेला आहे. महिला व बालकांच्या उत्तम पोषणासाठी, उत्तम सार्वजनिक आरोग्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार संपन्न झालेला आहे. 3 वर्षाखालील बालकांच्या पोषण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या THR म्हणजे टेक होम रेशन उपक्रमाच्या अंमलबजावणीला या कराराच्या माध्यमातून टाटा ट्रस्टचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. तसेच 0 ते 6 वर्ष वयोगटातील कमी वजनांच्या बालकांच्या पोषणासाठी विभागाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. किशोर मुलींमध्ये आढळणाऱ्या ॲनेमिया, पुरेशा पोषणाचा अभाव अशा समस्यांचा सामना करण्यासाठी व बालके व महिला यांच्यासह इतर घटकांच्या आहारामध्ये विविधता निर्माण करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. तसेच बघा, ॲनिमियावर मात करण्यासाठी आणि पुरेशा पोषणाचा अभावाची समस्या आहे त्याचा सामना करण्यासाठी बालके व महिला यांच्यासह इतर घटकांच्याही आहारामध्ये विविधता निर्माण करण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट एकत्रितपणे काम करणार आहेत. गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातून या भागीदारीच्या अंमलबजावणीचा आरंभ होणार असून पुढे संपूर्ण राज्यात याचा विस्तार करण्यात येणार आहे. यावेळी टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव आदींची उपस्थिती होती. आशा आहे की बालविकास क्षेत्रात टाटा ट्रस्टचा थेट सहभागाने कुपोषणावर मात करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. खरंच ताईंनो, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आले. आता महिला व बालविकास विभाग व टाटा ट्रस्ट यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे. THR संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार THR संदर्भात हा सामंजस्य करार झाला अशी माहिती आपल्या समोर येत आहे. म्हणजे आता आपल्याला जो THR येतोय तो THR आता टाटा ट्रस्ट कडून येणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. बालकांतील कमी वजनांच्या बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच किशोरवयीन मुलींमधील ॲनेमिया व पुरेशा पोषणाचा अभाव या समस्यांचा सामना करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने टाटा ट्रस्टशी हा सामंजस्य करार केलेला आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आणि हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. अजूनही तुमच्या काही समस्या किंवा अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.